नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIची एक नवीन अपडेट आलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना JEE किंवा नीटसाठी प्रिपरेशन करायचं आहे तर त्यांना आदिवासी संशोधन म्हणजेच TRTI तर्फे तुम्हाला फ्री ट्रेनिंग आहे तर ते 2 वर्षासाठी देण्यात येणार आहे आणि त्यांच्यात तुम्हाला जी DBT वगैरे आहे तर ती देण्यात येईल. तर तुमच्यासाठी या ठिकाणी जे ॲप्लिकेशन आहे तर ते ऑनलाईन सुरू झालेलं आहे. तर त्याची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर TRTIची ऑफिशियल वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन दिलेली आहे. फर्स्ट जो टॅब आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जी माहिती आहे तर ती संपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळेल. तर जी डेट आहे तर ती आपण पाहू शकतो 22 जुलै 2026 आणि त्यांच्यात तुम्हाला 1000 उमेदवारांसाठी जे आहे तर ते त्या ठिकाणी ट्रेनिंग आहे तर ते दिले जाणार आहे. तुमचं 10वी झालं असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला 2 वर्षासाठी जो कोर्स आहे तर तो नीटसाठी किंवा JEEसाठी तुम्ही करू शकतात किंवा तुमचं 12वी झालं असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी जो कोर्स आहे तर तो करू शकतात. तर या ठिकाणी जे जागा आहे तर ते 1000 उमेदवारांना जी ट्रेनिंग आहे तर ती देण्यात येणार आहे. याची संपूर्ण माहिती तुम्हाला TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आणि त्यामध्ये तुम्हाला जर 1000पेक्षा जास्त मुलांचे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ते रिसीव्ह झाले तर त्या ठिकाणी तुमची जी आहे तर ती CET घेण्यात येणार आहे. तर CETमध्ये तुमचा जो रिझल्ट येणार तर त्यांच्याद्वारे तुमचं जे सिलेक्शन वगैरे आहे तर ते तुम्हाला तुमचं होणार आहे. तर अशा प्रकारची अपडेट आलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन करण्याची जी डेट आहे तर ती आहे 22 जुलै आणि त्यानंतर तुमची जी लास्ट डेट आहे तर ती तुम्ही पाहू शकतात 7 ऑगस्ट 2026 पर्यंत जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ते तुम्ही करू शकता. तर तुम्हाला या ठिकाणी JEE किंवा नीटसाठी जो ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला जो टॅब दिलेला आहे त्या ठिकाणीच आपल्याला JEE किंवा नीटचे फॉर्म लिंक असा टॅब आहे तर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून जो फॉर्म आहे तर तो या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर तुमचा लॉगिन ID ऑलरेडी असेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट लॉगिन करू शकतात. अदरवाईज तुम्हाला खालती रजिस्टर हेअर हा जो ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुमचं जे बेसिक डिटेल आहे इन्फॉर्मेशन आहे तर ती नाव, आधार कार्ड वगैरे ते एंटर करून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे आणि लॉगिन केल्यावरती तुम्हाला जो ॲप्लिकेशन आहे तर तो करता येणार आहे. थँक्यू.